वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विरचित ग्रामगीता पंचक पहिले सद्धर्म मंथन पंचक अध्याय 3 आश्रम धर्म। श्री गुरुदेवाय नमः। श्रोती आणि प्रश्न केला मागे ब्रह्मचर्याश्रम निरूपला, जीवन विकासाचा बोलिला पाया धर्ममय। येथे संशय उत्पन्न झाला, काय ब्रह्मचारी राहणे सर्वाला। मग संसाराचा उलाढाला कोणी करावा, याचे उत्तर आहे सोपे। जग चाले कोणाच्या प्रतापे, आपुलेच रडे आपणान संपे। म्हणे जगाचे कैसे होय, अरे तुम्हास याची चिंता कशाला। ते पाहू द्या निर्मित्याला, तुम्ही साधलिया साधा व्रताला। ब्रह्मचर्याच्या नैष्टिक ब्रह्मचर्य पाळा, परंतु अधपात टाळा। वृत्ती आठवे विषय चाळा, तरी सांभाळा गृहधर्म। 24 वर्षे ब्रह्मचर्य, नियमे सांभाळिले वीर्य। तरी कायाने खुंटेल कार्य, संसाराचे मुलगा जरा वयात आला। हवे तैसे वागू लागला, बाळपणीच भोगी तारुण्याला। जन्म गेला दुःखी मग, ऐसे क्षयी स्वान सुकर। दुबळे पाप्याचे पितर, यांनी होईल का संसार कधी सुखाचा। त्याचे जीवन म्हणजे पाप, त्याचा संसार म्हणजे ताप। त्याचे संतान म्हणजे शाप, संसाराचे संसार सर्व सुखी व्हावा। आपुलाही उद्धार घडावा, यास्तव ब्रह्मचर्याचा ठेवा। साधलाची पाहिजे संसार पथ न मोडावा। प्रजातंतू न खंडावा, म्हणून ब्रह्मचर्याने साधावा गृहस्थाश्रम। ध्यानी घेऊनी निसर्ग नियम, धर्मे योजिला गृहस्थाश्रम। ज्याने व्यक्ती गाव राष्ट्र उत्तम, धारणेच चाले इंद्रियांची दुर्धर गती। ती लागेना सहज हाती, पुढे होऊ नये फजिती। म्हणून यावे या मार्गे, एरवी लग्न केलेची पाहिजे। त्यावीण कार्याची न साजे, ऐसा आग्रह धरतील जे ते व्यर्थवादी। जयासी साधे इंद्रिय दमन, वृत्ती सत्कारी रमे पूर्ण। त्याने केलीची पाहिजे लग्न, ऐसे नाही परी संसार न करिता विरागी होय। त्यासी आहे महाभय, सेवा साधनाही कठीण जाय। त्यासी आहे मार्ग तो, मुक्याने वेद अभ्यासावे। लंगड्याने पर्वती चढावे, आंधळ्याने युद्ध करावे। तैसे कठीण ब्रह्मचर्य, हे साधणे सोपे नाही। तैसीच ही निसर्गाशी लढाई, म्हणून त्याचा राजमार्ग तोही कथिला धर्मे। मुलगा धर्म विद्या शिकला, अभ्यासाने सद्गुणी झाला। शक्ती युक्तीनी उंबरठा गाठला, तारुण्याचा घडले निष्ठावंत ब्रह्मचर्य।
शरीरी प्रगटले ओजवीर्य, निसर्गेच झाले अनिवार्य. लग्न करणे न जाणो लग्नासी झाला उशीर, घडेल झणी दुर्व्यवहार. म्हणून वडील होती चिंतातुर, मुलासाठी योग्य देती लग्न संस्कार. बालपणाचा पाडोनी विसर, करीती तया जबाबदार. दीक्षा देऊनी संसाराचे, गृहस्थाचा काय धर्म. कोणते आचरण काय वर्म, कैसे आचरावे कर्म. गृहस्थाश्रमा शिकविते, आजवरी होता ब्रह्मचारी. आता वाढली जबाबदारी, पत्नी येता आपुल्या घरी. घरची लागे साधावे, मागे विद्यार्जनाचा व्यवहार. पुढे पाऊल पडे कामावर, म्हणून सावध सावधान सत्वर. बोलती ज्ञाते निधी घेऊनी ज्ञानाचा, मार्ग सुधारावा जीवनाचा. धर्म साधावा कुटुंब राष्ट्राचा, याच साठी सावधान. प्रकृतीचा संयोग दिला, व्यक्तीने कुटुंब रूपे विकास केला. तेणे घराचा भार पडला अंगावरी. कैसे घडेल उद्योग करणे, आपुला सर्वाचा निर्वाह साधणे. लग्न संस्कारे लाविली बंधने, समाज धर्माचे. एक पत्नी व्रता घ्यावे, वाईट कुणाकडे न बघावे. हेच निश्चयाने शिकवावे, लागेल तया. काही घडता दुर्व्यवहार, कलंक लागेल घराण्यावर. म्हणतील मुलगा कुलांगार, जन्मा आला. याच कारणासी जपावे, सात्विक मार्गा अवलंबवावे. संती सांगितले जे बरवे, तेची करावे सर्वथा. एकांती लोकांती स्त्री पाहून, होऊन ध्यावे वृत्तीचे उत्थान. प्राण गेलियाही अमोल जीवन, होऊ नये कुमार्गे. एका पत्नीसी शास्त्रे नेमिले, ऐशा गृहस्थाश्रमी राहिले. तरी ब्रह्मचारीच म्हणविले, पाहिजे आम्ही. गृहस्थाश्रम जरी घेतला, पथ्याने विषयी वागला. तरी तो ब्रह्मचारीच समजला. जातो गृहस्थ, त्यासाठी उभयतांनी पाळावा संयम. कारणाविन नको समागम, एरवी आपले व्रत नियम. दोघांनीही आचरावे, संताना करिताच वीर्य देणे. एरवी आपुले ब्रीद रक्षिणे, ऐसे साधले जीवन जाने. तोची महान तपस्वी. अहो लग्न जरी केले, तरी विषय दास्य नाही सांगितले. जन्म निभावयासी मिळविले, साथीदार लग्नाने. जिंकावया कामवृत्ती, पत्नी नव्हे वाढवायाती. उत्तम मार्ग मिळवावी संपत्ती, तीही आसक्ती जिंकाया. जीवन शक्ती एक झाली, तेने सुकीर्ती प्रकाश पावली. सत्कार्य कळी उमलो लागली, ऐसे व्हावे. सुख व्हावे माता पित्याशी, बंधू भगिनी आणि इतराशी. वागण्याची रीती ऐसी, मोह पाडी सर्वांना.
मोकळे बोलणे जिरवाणे, चाल चालणे चारित्र्याने, जीवन कंठणे उज्ज्वलतेने, थोरा मोठ्यांचे पाहुणे. संत ऋषींनी कथिले ज्ञान, त्यांचे करणे अध्ययन, यानेच फिटेल ऋषी ऋण. गृहस्थाचे संतान करावे आदर्श साचे, तरी ऋण फिटे माता पित्याचे. अथवा आपणची नाम वाढवावे तयाचे, देश सेवेने विश्वी देव जाणुनी सेवावा. तोची वैश्वदेव बरवा, प्राणी मात्रासी वाटा द्यावा. हाची यज्ञ पावन, यानेच फिटे ऋषी ऋण. गृहस्थाश्रमी सर्वाचे जीवन, संतोष व्हावे दीनदुःखी जन. सेवा भावे उचित करावी कुटुंब सेवा, जीव सेवा ग्राम सेवा. ध्यान धारणेचा ठेवा, त्रिकाळ नेमिला सर्वासे. गृहस्थ श्रमी ऐसे वर्तले, अति महत्व जीवनाले. साधू संती गौरविले, ऐशा गृहस्थाश्रमा. असो कोणताही आश्रम, त्यात मुख्य असे संयम. विकासाचा वाढता क्रम, त्याग बुद्धीच्या. गृहस्थासी संतान झाले, उपभोगाचे पारणे फिटले. पुढे संस्कार बळावले, त्याग वृत्तीचे. आपुली असली नसली हौस, वाहे मंद सावकाश. सुख व्हावे पुत्र रत्नास, वाटे पित्याशी. आपणासी आवडे घास, तो राखून देई तयास. दुसऱ्याच्या सुखार्थ भोगी त्रास, हे शिक्षण गृहधर्मी. त्याच्या गुणात आपुले भूषण, त्याच्या कीर्तीत समाधान. तो वाईट होता दूषण, लागेल आम्हा. ऐसी धरोनी दूरदृष्टी, व्हावे लागे त्यासाठी कष्टी. प्रसंग पडता उठा उठी, धावूनी झेली स्वतःवरी. परी आपुल्या पुत्रा कारणे, कोणावरी अन्याय न करणे. आपुल्या ऐशीच समजणे, मुले सर्वांचे. सर्वा करिताच झटावे, ऐसे व्यापकपण साधावे. हेच गृहस्थाश्रमी शिकावे, लागे तत्व. पुत्रावरी दया करी, तीच दास दासीवरी. पंक्ती प्रपंच नाही अंतरी, तोची गृहधर्म. पुत्र शिकोनी मोठा झाला, एक होता दुसराही जन्मला. तिसरा होताची संसार संपला, पाहिजे पित्याचा. न संपता मग यातना, भोगाव्या लागताती नाना. वानप्रस्थाश्रम म्हणूनच जाणा, योजिला धर्म संस्कारे. ऐसे जयाने साधले, त्यासीच पुरुष म्हणणे शोभले. एरवी ते विषयी झाले, गधे घोडे वानर. मी तो ऐसे नवल पाहिले, एकाने 40 विवाह केले. त्यास 60 पुत्र झाले, ते राहिले शेतावरी. एका शेतावरी एक पत्नी, चिमण्या हाकली महाराणी. लग्न म्हणजे आमदानी, जंगली जेठांचे. असा हा संसाराचा तमाशा,
वारे संसाराची आशा, सगळ्या आयुष्याची दुर्दशा, वासने पायी काही 2-4 स्त्रिया करीती, आयुष्य सर्वांचे नागविती, ही तो आहे पशुवृत्ती, गृहस्थाश्रम म्हणू नये. पुरुषा बहुपत्नीचा अधिकार, स्त्रियांनी कान करावे 4, हा दुर्गतीचाची विचार दोघांचा आहे. एका स्त्रियेशी 10 पती, अजूनही कोठे अशे रीती, त्या माऊलीची कोण गती देव जाणे. हा सर्व ज्ञानाचा पसारा, वाढवाल तेवढा वाढे भारा, म्हणूनी आळा या विकारा, घातलाची पाहिजे. एकदा एक पत्नी केली, पुढे पत्नीची भाषाची संपली, तरीच दोघांनीही लाभली शांती संसारी. संसार सदाचाच अपूर्ण, विकारी नसे समाधान, ऐसी गाठी बांधुनी खूण, विचारे सुख साधावे. दोघांचे व्हावे एक मन, तेथेची नांदे स्वर्गपूर्ण, होता आदर्श एक संतान, पांग फेडील देशाचा. यावरी श्रोती विचारिले, संतानासाठी लग्न नेमिले, परी एका स्त्रियेसी संतान न झाले, म्हणून केले दुजे लग्न. त्यास निषेधिले आपण, आता सांगा न होता संतान, कैसे फिटू शकेल ऋण, देशाचे आणि वडिलांचे. लग्न केली आहे वरी, पुत्र न होता उदरी, म्हणती त्यास अधोगती सारी प्राप्त होते. याचे उत्तर यथार्थ ऐका, हा समजची वेड्या सारखा, सेवेने ज्ञानाने मुक्ती सुखा, प्राप्त होतो कोणीही. पुत्र न होताची एक, संन्यासी ब्रह्मचारी कित्येक, तरले ऋषीमुनी संत देख, बुडाली अनेक स्वान सुकरे. निपुत्रिकास अधोगती, ऐसे जे ग्रंथवेत्ते म्हणती, त्यांच्या म्हणण्याची निष्पत्ती दुसरी होते. भारती ऐसा काळ आला, संन्यास देती ज्याला त्याला, महत्व न द्यावे लग्न कार्याला, ऐसे झाले. ज्याने त्याने तप करावे, ऐसे धरिले बहुतांच्या जीवे, म्हणून हे बंधन घालावे लागले ग्रंथकर्त्या. पुत्र व्हावा कुल उद्धारी, येरवीती वांझची बरी, ऐसे ही बोलले निर्धारी ग्रंथा माझी. यातुनी हाच निघे सार, समाज धारणेसाठी संसार, पुत्र नसताही होतो उद्धार, प्रयत्नशील गृहस्थाचा. समाजाच्या उन्नतीचे सूत्र, खंडून द्यावे सर्वत्र, यासी पूरकतोची योग्य पुत्र, बाधक तरीती अधोगते. पाप पुण्य आपुले आपणा, पुत्र बंधून तारी कोणा, ही ग्रंथाची सत्य घोषणा, विसरू नये कोणीही. एक पुत्र जरी नसला, सर्व पुत्र आपुलेची म्हणाला, सर्वाच्याही उपयोगाला, तरीच झाला उद्धार त्याचा.
असेल मुलासाठी धन, करावे सत्कार्यासी अर्पण, यात भावना ठेवू नये भिन्न, तरीच पावे सद्गती। आपुले घरची नव्हे घर, विश्व आपुले मकान सुंदर, हीची शिकावयासे संसार, उद्धार तो याच मार्गे। ऐसा करावा पूर्ण विचार, दोघांनी आपुले शोधोनी अंतर, दूरदृष्टीचा साधावा व्यवहार, पुत्र असले नसले तरी। मन काढावे घरातुनी, पुत्रास जबाबदारी समजावूनी, पुत्र नसता गावास अर्पुनी, देशाटणी निघावे पत्नीस घेऊनी, जी धर्म अर्थ कामी सांगा तिने, ती जरी सासन दे मोक्ष साधनी, पुत्राजवळी राहू द्यावे। पत्नी जरी देई सहयोग, तरी जीवनी वर्जावा भोग, दोघांनीही अंगी बाणवावा त्याग, निश्चयाने त्यापुढे। कार्य संपले संसाराचे, पुढील जीवन वानप्रस्थाचे, मिळोनी तपाचे सद्वर्तनाचे, धडे पाळावे दोघांनी। पहावी विशाल स्थाने मंदिरे, तीर्थे वने मुनी कुटिरे, अनासक्त व्हावया मने शरीरे, चित्त लावावे सत्कारे। सेवा कार्यासी वाहून घ्यावे, अध्यात्म भावा अनुभवीत जावे, आणि कासही धडे द्यावे, शिकवावा सेवा भाव। सेवेसाठी घ्यावी दीक्षा, न्यावी लया गावाची अवदशा, काम करावे भरुणी हर्षा, सर्वासाठी अंतरे। शिक्षण संस्था, आश्रम संस्था, सत्संग संस्था, परमार्थ संस्था, यांची करावी सर्व व्यवस्था, शांतीसाठी। अंध पंगू महारोगी, अनाथ आणि वृद्ध जगी, आश्रम चालवावे जागजागी, त्यांच्या सेवेचे। गृहस्थांना वेळ न फावे, म्हणून वानप्रस्थे लक्ष द्यावे, मुला बाळासी संगोपावे, ब्रह्मचारी रक्षुनी। घ्यावे जीवनाचे शिक्षण, जेणे कार्यकर्ते निगतील पूर्ण, सर्वांगीण उन्नतीचे ज्ञान, द्यावे तया आश्रमस्थानी। हे कार्य वानप्रस्थाने करावे, घरादाराचे बंध तोडावे, अनासक्तीने वागावे, सेवेसाठी सर्वांच्या। नुरता संसारात वासना, वैराग्य येते सहज वर्तना, उरले ते हेची कार्य जाणा, शिक्षण द्यावे सर्वासी। ग्रामसेवाची देशसेवा, देशसेवाची ईश्वर सेवा, हेची अनुभवावया जीवभावा, वानप्रस्थ आश्रम। तिसरा वानप्रस्थ आश्रम, हा संसाराचा उपक्रम, वावया वासनेचा उपशम, अंतरा माझे। पुढे आहे संन्यास धर्म, वानप्रस्थाचा तोडण्याशी भ्रम, अनुभवूनी आत्माराम, वृत्ती उपराम करावया। जेव्हा घरातूनी मन निघाले,
सर्व देशी होऊनी सेवे लागले, संन्यास वृत्तीने क्रमे साधले, परमात्म्य अंगी संन्याशी शिकवी वानप्रस्थाशी, शेवटी स्थित प्रज्ञता कैसी, प्राण गेल्याही आसक्तीसी, स्पर्श मुळी होईना, वानप्रस्थी संसार त्यागला, संन्यस्ती स्वरूपी योग झाला, परमरस वृत्तीने चाखला, धागाच खुंटला सक्तीचा, कळला आत्मा परमात्मा सकळ, जीव ब्रह्म कैवल्य केवळ, प्रज्ञावृत्ती होय निश्चळ, स्वरूपा माझी हीच स्थित प्रज्ञतांगी मुरली, त्यासी जीवन मुक्ती लाभली, याची देही त्याने साधली, पूर्ण सफलता जीवनाची, तो सकळा झाला स्फूर्तिदायक, निष्पृहतेने मार्गदर्शक, जीवन दृष्टी देई सम्यक, सर्व जगाला हेची सत्य धर्माचे ध्येय, हेची सर्व कर्माचे श्रेय, सर्व ग्रंथांचे हेची तात्पर्य, तुकड्या म्हणे गीती श्री राम गीता ग्रंथ, गुरु शास्त्र स्वानुभव संमत, तिन्ही आश्रम निरूपले येथ, तिसरा अध्याय संपूर्ण. सद्गुरुनाथ महाराज की जय. आमची माळियाची जात, शेत लावू बागायत, आम्हा हाती मोठ नाडा, पाणी जाते फूल झाडा, शांती सेवंती फुलली, प्रेम जाई जुई व्याली, सावताने केला मळा, विठ्ठल देखियला डोळा. श्री संत सावता महाराज. सद्गुरुनाथ महाराज.